मुलांना सतत विकतचे वेफर्स, कुरकुरे, चिवडा खाऊ घालण्यापेक्षा घरीच हा एक पदार्थ तयार करून ठेवा. एकदा बनवा आणि वर्षभर खा असा पौष्टिक गव्हाचा चिवडा. चिवडा इतका पौष्टिक आहे, की वेगळे कोणतेही पदार्थ खाण्याची अजिबात गरज नाही. पूर्वी आपल्याकडे आई-आजी जे पदार्थ घरी बनवेल तेवढेच खायला मिळायचे. पॅकेट फूड तर अजिबातच नव्हतं. त्यामुळे या पदार्थांची गोडी काही वेगळीच. एकदा बनवून वर्षभर खाता येईल असा गव्हाचा चिवडा कसा बनवायचा आज आपण बघणार आहोत. हा चिवडा बनवण्यासाठी गहू भिजवण्यापासून ते चिवडा बनवण्याची संपूर्ण कृती. पारंपरिक आणि तितकाच पौष्टिक असा गव्हाचा चिवडा. मग चला बनवूया आजची ही रेसिपी. पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. गव्हाचा चिवडा बनवण्यासाठी 1 किलो लोकवन गहू घेतलेले आहेत. रॅशनचे गहू वापरू नका किंवा दुसरे कोणतेही. शक्यतो लोकवन वापरा कारण ते जाडसर असतात. तर हे गहू स्वच्छ निवडून घ्यायचे. मोठ्या भांड्यामध्ये घालून त्यानंतर ते 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. जेव्हापासून रेडीमेड पदार्थ खाण्याची सवय आपण लावून घेतली, तेव्हापासून असे पारंपरिक आणि पौष्टिक पदार्थ घरी कुणी बनवत नाही. पण हा गव्हाचा चिवडा मात्र विकतही मिळत नाही. त्यामुळे तो तुम्हाला घरीच बनवावा लागेल. 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्यातलं पाणी काढून घ्यायचं. आता यामध्ये पाणी घालताना थोडं जास्तच घालायचं. गहू बुडून वरती पाणी राहील इतकं पाणी घालायचं. त्यामुळे भांडं थोडं मोठंच घ्या. झाकण ठेवून 1 दिवस गहू भिजत ठेवायचा. दुसऱ्या दिवशी पाणी बदलून घ्यायचं. परत त्यामध्ये पाणी घालून गहू भिजत ठेवायचं. असं 2 दिवस गहू भिजवायचा. तिसऱ्या दिवशी सकाळी बघाल तर असा फेस वरती येतो म्हणजे गहू व्यवस्थित भिजलेले आहेत. प्रत्येक दिवशी पाणी मात्र बदलायचं नाहीतर गव्हाचा फार आंबट वास येईल. आता यातलं हे सगळं पाणी काढून गहू वेगळा करून घ्यायचा आणि चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा नाहीतर त्याचा आंबूस वास तसाच राहील. त्यामुळे कमीत कमी 5 ते 6 पाण्यामध्ये गहू स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. कुरडया बनवण्यासाठी जसा गहू भिजवून घेतो अगदी तसाच भिजवायचा आहे. चीकही व्यवस्थित तयार होतो. उन्हाळा आहे त्यामुळे गहू लवकर भिजला जातो. जास्त दिवस भिजत ठेवण्याची अजिबात गरज नाही. 2 दिवसामध्ये गहू बघा मस्त असा टम्म फुलला आहे. 5 ते 6 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा. सगळ्यात शेवटी धुतलेले गहू चाळणीमध्ये काढून ठेवायचे म्हणजे त्यातलं सगळं पाणी निथळून जाईल. गावाकडे किलोने नाही तर पायलीच्या प्रमाणामध्ये चिवड्यासाठीचे हे गहू तयार करून ठेवले जातात. अगदी वर्षभर चिवडा बनवून खाऊ शकाल इतके. आता हे गहू काढून ठेवले, त्यातलं पाणी निथळून गेलं, त्यानंतर लगेचच शिजवून घ्यायचे. शिजवण्यासाठी इथे मी कुकरचा वापर केला त्यामुळे गॅसची बचत होईल आणि गहू लवकर शिजला जाईल. तर 2 लिटर पाणी घेतलं आणि शक्यतो मोठ्या कुकरचा वापर करा. त्यामध्ये 1 चमचा मीठ आणि अर्धा चमचा खाण्याचा सोडा घातला आहे. इथे मी पापड खार वापरलेला नाही, फक्त खाण्याचा सोडा घालून घेतला. त्यानंतर कुकरमध्ये मावेल एवढेच गहू त्यामध्ये घालायचे. माझा कुकर 5 लिटरचा आहे, त्यामुळे संपूर्ण 1 किलो गहू त्यामध्ये मावले. पण जर तुमच्याकडे लहान कुकर असेल तर 2 ते 3 बॅचमध्ये गहू शिजवून घ्यायचा. कुकरला झाकण लावायचं आहे आणि कुकरच्या मध्यम आचेवर फक्त 3 शिट्ट्या काढायच्या. 3 शिट्ट्यांमध्ये गहू व्यवस्थित शिजला जातो. पूर्वी हे चुलीवर शिजवलं जायचं. चुलीवर शिजण्यासाठी त्याला जास्त वेळ लागेल. आता 3 शिट्ट्या झाल्या, कुकर थोडासा थंड होऊ द्यायचा, त्यानंतर लगेचच झाकण काढून घ्यायचं. शिजवलेले गहू काढून चाळणीमध्ये ठेवायचे म्हणजे त्यातलं पाणीही निथळून जाईल आणि ते थोडेसे थंडसुद्धा होतील. पण कुकरमध्ये जे पाणी शिल्लक राहिलेलं आहे, त्या पाण्यामध्ये राहिलेला गहू घालायचा आणि कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. अशाच पद्धतीने जर छोटा कुकर असेल तर गहू शिजवून घ्यायचा. शिजल्यानंतर गव्हाचे दाणे बघा अगदी मोत्यासारखे दिसतात आणि गहू एकदम मऊसूत शिजलेला आहे असाच शिजवायचा. सगळं पाणी निथळून घेतलं, थोडासा थंड झाला की सुती कपड्यावर काढून घ्यायचा आणि त्यामध्ये घालायचं आहे मीठ आणि खाण्याचा सोडा. तर आधी आपण 1 चमचा मीठ वापरलं होतं, तर इथे फक्त 1 चमचा मीठ आणि अर्धा चमचा खाण्याचा सोडा घातला. मी फक्तच सोडा वापरलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर पापड खारसुद्धा वापरू शकता. 1 किलो गव्हासाठी 2 चमचे मीठ आणि 1 चमचा खाण्याचा सोडा. त्यानंतर 2 चमचे यामध्ये तेल घालायचं. तेल घातल्यामुळे गव्हाला चकाकी येते, गहू एकमेकांना चिकटणार सुद्धा नाही. आता हे हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. शिजवतानाच आपण खाण्याचा सोडा आणि मीठ वापरलेलं आहे आणि वरतून जे घातलं ते. बरं यामध्ये पापड खार किंवा इनो वापरण्याची अजिबात गरज नाही. जर तुम्हाला हवं असेल तर सोड्याऐवजी इनो किंवा पापड खार वापरू शकता. आता हे चांगलं मिक्स करायचं. हाताने चांगलं एकजीव करून घ्यायचं म्हणजे सगळं मीठ आणि सोडा गव्हाला लागेल आणि त्यानंतर याच कपड्यावर गहू सुकवून घ्यायचा. जर तुमच्याकडे ऊन येत नसेल तर अगदी पंख्याच्या हवेखाली सुद्धा सुकवू शकता. फक्त थोडा जास्त वेळ लागेल म्हणजे 3 ते 4 दिवस तरी लागतील.
जर तुमच्याकडे ऊन येत असेल, तर लगेचच उन्हामध्ये सुकायला ठेवायचा. पण प्लास्टिकचा पेपर वापरायचा नाही, सुती कपडाच वापरायचा आहे. यावर हे गहू चांगले पसरवून ठेवायचे. मी आदल्या दिवशी सावलीत आणि दुसऱ्या दिवशी मात्र उन्हामध्ये गहू सुकवून घेतले. 2 ते 3 दिवस कडकडीत उन्हामध्ये गहू सुकवून घेतला आणि तयार आहे चिवडा बनवण्यासाठीचा गहू. खरं तर भिजवण्यासाठी आणि सुकवण्यासाठीच थोडा जास्त वेळ लागतो, तशी मेहनत फार कमी आहे. एकदा बनवा आणि वर्षभर खा असा गव्हाचा चिवडा. आता हे जे गहू तयार झाले ते एखादा हवाबंद डब्यात भरून ठेवले तर वर्षभर तुम्ही यापासून चिवडा बनवून खाऊ शकता. आता यापासून चिवडा कसा बनवायचा तर लगेचच चिवडा बनवायला घेऊ. त्यासाठी पॅन चांगला गरम करून घ्यायचा. यामध्ये हे गहू घालायचे आणि ते सतत हलवत राहायचे. जसे आपण ज्वारीच्या लाह्या बनवतो अगदी तसेच. गहू सतत हलवत राहायचा आहे आणि आच मोठीच ठेवायची. जर तुम्ही चुलीवर बनवला तर अतिउत्तम, त्याची चव काही वेगळीच. आता हा गहू हलकासा फुलायला लागला, तो सतत हलवत राहायचा. बरं यामध्ये आपण तेल वापरलेलं नाही, कारण सुरुवातीलाच आपण तेलाचा वापर केला. त्यामुळे जराही तेल न वापरता सुद्धा हे गहू छान असे फुलतात. हे बघा मस्त असे फुलायला लागले. पुन्हा ते सतत हलवत राहायचे. प्रत्येक एक गहू फुलेपर्यंत आपण ते हलवत राहायचा आणि गहू फुलवून घ्यायचा. एकदम मस्त असा फुलतो. जरासुद्धा तेलाचा वापर न करता अतिशय पौष्टिक असा हा गव्हाचा चिवडा. हा चिवडा तुम्ही असाच खाऊ शकता कारण यामध्ये मीठसुद्धा घातलेलं आहे. त्यामुळे वरतून मीठ घालण्याची अजिबात गरज नाही. बघाल तर मस्त असे हे गहू फुलले आहेत. प्रत्येक एक दाणा छान फुलतो. काढून घ्यायचा आणि थंड करायचा. बरं जर तुम्हाला आता तेल घालून बनवायचं असेल तर तेल फार घालायचं नाही. अगदी 2 ते 3 थेंब यामध्ये तेल घातलं आणि मग गहू असा सतत हलवत राहून फुलवून घ्यायचा. खरं तर तेल घालण्याची तशी काहीच गरज नाही. असेच हे गहू छान फुलतात. असे गहू फुलवून एखाद्या डब्यात भरून ठेवायचे. वेगवेगळ्या फ्लेवरचा चिवडा तुम्ही यापासून बनवू शकता किंवा नुसतेच सुद्धा खायला अप्रतिम लागतात. चिवड्यासाठी भिजवून सुकवलेले गहू आणि तयार केलेले गहू यातला फरक तुम्हाला जाणवला असेल. एकदा का असे गहू तयार करून ठेवले की वर्षभर तुम्ही यापासून चिवडा बनवून खाऊ शकता. आज आपण लसूणी फ्लेवरचा चिवडा बनवणार आहोत. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा लाल तिखट हे मिक्सरवरनं फिरवून घ्यायचं. यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही किंवा खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं तरी सुद्धा चालेल. एक मोठी कढई घ्यायची. यामध्ये 3 चमचे तेल घालून जे काही आपण लसणाचं हे वाटण करून घेतलं ते यामध्ये घालायचं आहे. हे गॅसवर किंवा चुलीवर न ठेवता आधीच तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं म्हणजे मसाला जळत नाही आणि व्यवस्थित एकजीव होतं. जर तुम्ही लसूण खात नसाल तर नाही घातलात तरीसुद्धा चालेल. फक्त लाल तिखट घालून सुद्धा चिवडा बनवू शकता. आता गॅस किंवा चुलीवर एकदम कमी आचेवर हे चांगलं परतवून घ्यायचं म्हणजे लसणाचा कडवटपणा कमी होईल. त्यानंतर पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं. चांगलं परतवून घेतलं की लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये घालायचे आहे मुरमुरे. 2 कप मुरमुरे घेतले, पण ते काही भाजून घेतलेले नाही, तर उन्हात सुकवले त्यामुळे ते छान कुरकुरीत होतात. बरं मुरमुरे घालणं अगदी ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातले तरीसुद्धा चालेल. आपण जे गहू फुलवून घेतले ते लगेचच फोडणीत घातले आणि त्यापासून चिवडा बनवला तरीसुद्धा तो चविष्ट लागतो. पण छान अशी वेगळी चव यावी आणि मुलंही आवडीने खावेत म्हणून यामध्ये मी मुरमुरे घातले. आता चांगलं मिक्स करून घेतलं, पण गॅस किंवा चुलीवरून हे खाली उतरवून घ्यायचं आणि मग चांगलं मिक्स करायचं. बघा मस्त चटपटीत असा हा चिवडा तयार झाला. बघूनच लगेच खावंसं वाटतोय ना? पण थांबा, यामध्ये अजून चटपटीत असा मसाला घालायचा. तर त्यासाठी अर्धा चमचा चाट मसाला घातला आणि वरतून थोडीशी शेवसुद्धा घातली आहे. मग बघा खायला काय अप्रतिम लागतो. कोणताही विकतचा चिवडा आणून खाण्यापेक्षा घरीच हा चिवडा तयार करून ठेवा आणि मुलांना असेल मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा छोट्या-मोठ्या भुकेसाठी चटपटीत पौष्टिक असा हा गव्हाचा चिवडा. तुमच्याकडे हा चिवडा बनवला जातो का? कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.